बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आजच्या बैठकीकडे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी पाठ फिरवली। त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली। ऊस दर जाहीर करण्याचा अधिकार असणारेच बैठकीला उपस्थित नसल्यामुळे शेतकरी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान मस्तवालपणा करणाऱ्या साखर कारखानदारांना वठणीवर आणण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे। ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती। प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी, सुजित मिंचेकर, साखर सहसंचालक गोपाळ माळवे, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्ड्यानवार, वैभव कांबळे, धनाजी चुडमुंगे, माणिक शिंदे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी 3000 पेक्षा जादा दर दिलाय त्यांनी प्रति टन 50 रुपये तर 3000 पेक्षा कमी दर देणाऱ्या कारखान्यांनी प्रति टन 100 रुपये देण्याचा आदेश शासनाने दिलाय। त्याशिवाय 23 नोव्हेंबर 2024च्या महामार्ग रोको आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनानुसार अतिरिक्त 200 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत। यंदा ऊसाला प्रति टन 3700 रुपये पहिली उचल मिळावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी लावून धरली। पण मुळात आजच्या बैठकीला साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित नव्हते। 1-2 कारखान्यांचे कार्यकारी संचालक वगळता सर्वच कारखान्यातील कनिष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते। त्यामुळे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ऊस दराची कोंडी फुटेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवा अशी जोरदार मागणी या बैठकीत झाली। तसंच ऊसाचा दर जाहीर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून हलणार नाही, बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना कोंडून घालू असा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं 10.80% उतार्याला 3500 रुपये दर जाहीर केल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी 3400 रुपये दर दिलाय। मग कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने दराच्या बाबतीत मागे का असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला। दरम्यान आजरा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारखान्याचा उतार आणि FRPची माहिती दिली। एकूणच आजच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली पण कसलाही निर्णय झाला नाही। दरम्यान पुन्हा एकदा सर्व कारखान्यांना नोटीस काढू आणि 2 दिवसात ऊस दरासाठी पुन्हा बैठक घेऊ असं आश्वासन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिलं। तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना कडक शब्दात इशारा दिलाय। आजच्या या बैठकीला एकही साखर कारखानदार आलेला नाही, हा त्यांचा मस्तवालपणा आहे। आणि एवढा जर का माज त्या कारखानदारांना आलेला असेल तर तो माज उतरवायला आम्हाला काय वेळ लागणार नाही। आजची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी तहकूब केलेली आहे, त्यांनी पुन्हा बैठक बोलावी। त्या बैठकीला जर का साखर कारखानदार आले नाहीत तर होणाऱ्या परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी। आजच्या बैठकीला विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। जो तो ऊस दराच्या प्रश्नावरून तावातावानं बाजू मांडत होता, पण बैठकीनंतर या संघटनांमधील सवतासुभा पुन्हा एकदा स्पष्ट झाला। कार्यकर्त्यांनी आपापल्या संघटनेच्या नेत्यांच्या घोषणा देऊन आपली संघटना किती भारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला।